नमस्कार मंडळी. मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. आजच्या या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या 6व्या म्हणजेच कन्या राशीच्या या मे 2026 महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची. हे राशी भविष्य आपण आपल्या नेहमीप्रमाणे चंद्र म्हणजे जन्म राशीनुसार जाणून घेत आहोत. तर यामध्ये चर्चा केलेले भविष्याविषयी जी काही माहिती आहे ही आपल्या वैयक्तिक कुंडलीमधील असलेली ग्रहस्थिती, परिस्थिती, दशा, महादशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळते. हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात घेऊन हा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे. असं असलं तरी महत्त्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम कमी अधिक फरकाने निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतात आणि म्हणूनच आपण ठेवू शकता काटेकोर लक्ष आणि करू शकता परिपूर्ण नियोजन या संपूर्ण महिन्याचं. व्हिडिओच्या नंतरच्या भागात आपण जाणून घेणार आहोत याच महिन्यातले शुभ-अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे. त्यामुळे एकाच व्हिडिओमध्ये मासिक व दैनंदिन राशी भविष्य आपण माहिती करून घेणार आहोत. तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणते करायचे आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात, आणि म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण पहा. आणि हो मंडळी, आपल्याला आपली राशी आणि नक्षत्रे याविषयी सखोल संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आणि त्याचबरोबर आपलं करिअर आणि उच्च शिक्षण या संदर्भामध्ये कुंडली कसं मार्गदर्शन करते हे दोन्ही व्हिडिओ या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. अवश्य व्हिडिओ पाहायला विसरू नका, जेणेकरून आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा आढावा अंदाज छान घेता येईल. चला तर मग माहिती करून घेऊया हा मे महिना आपल्या कन्या राशीसाठी कसा असणार आहे. आपल्या राशीचा स्वामी ग्रह आहे बुध ग्रह. 14 मे पर्यंत कुंडलीच्या 8व्या घरातून गोचर भ्रमण करणार आहे आणि सोबत रवी ग्रह सुद्धा त्याच्याबरोबर गोचर भ्रमण करत राहणार आहे. त्यामुळे आपल्या कार्याच्या अनुषंगाने आपल्याला बरेच सावध राहून आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक निर्णय घ्यावे लागणार आहेत. तर कामानिमित्त घरापासून लांब जाण्याचे योग या काळात संभवत आहेत. त्यामुळे कुटुंबापासून लांब जाण्याचं थोडंसं मानसिक दुःख तयार होईल. त्यामुळे थोडी मानसिक, शारीरिक आणि कौटुंबिक चिंता वाढवणारा पहिला पंधरवडा राहणार आहे. त्या दृष्टीने अवश्य आपल्याला काळजी घ्यायची आहे. सरकारी कायदा, नियम यांची या काळामध्ये आपल्याकडून कळत नकळत सुद्धा पायमल्ली होणार नाही याकडे सुद्धा जाणीवपूर्वक लक्ष द्यावं लागणार आहे. नाहीतर मानसिक आणि आर्थिक त्रास वाढते. महत्वाचे सरकारी कागदपत्र या काळात आपल्याला फार सांभाळायची आहेत. हरवणं, गाळ होणं, खराब होणं, चोरीला जाणं अशा घटनांची शक्यता या पहिल्या पंधरवड्यात संभवते. तेव्हा अवश्य काळजी घ्या, दक्षता घ्या. तसेच जुन्या आरोग्याच्या तक्रारी सुद्धा या पहिल्या पंधरवड्यात आपल्याला सांभाळायच्या आहेत. विशेष करून वात, पित्त, अर्धशिशी, डोकेदुखी, ब्लड प्रेशर आणि डोळ्यांच्या आजारांकडे बिलकुल दुर्लक्ष करायचं नाही. मात्र 14 मे नंतर बुध आणि रवी, 15 मे नंतर रवी हे दोन्ही ग्रह कुंडलीच्या भाग्यस्थानामध्ये येत आहेत, जे आपल्याला महत्वाच्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी अनुकूल परिस्थितीची साथ मिळवून द्यायला मदत करेल. नवीन ओळखी, नवीन नातेसंबंध, धार्मिक स्थळांना भेट देणं, आध्यात्मिक आणि धार्मिक कार्य करणं अशा शुभ गोष्टींसाठी हा दुसरा पंधरवडा मात्र अतिशय उत्तम राहणार आहे आपल्या राशीच्या सगळ्याच मंडळींसाठी. त्यामुळे महत्वाच्या कामाची सुरुवात, महत्वाच्या गोष्टींबद्दलची चर्चा, घडामोडी, निर्णय यासाठी अवश्य आपण तयारी करू शकता, तयार राहू शकता दुसऱ्या पंधरवड्यात. शिवाय याच भाग्यस्थानातून आणि कर्मस्थानातून शुक्र ग्रहाची साथ संपूर्ण महिनाभरासाठी आर्थिक व्यवहार, आर्थिक लाभ, आर्थिक प्रगती यासाठी अत्यंत अनुकूल असणार आहे. त्या दृष्टीने काही आर्थिक गोष्टींचं अवश्य नियोजन करू शकता. उदाहरणार्थ नवीन गुंतवणूक, प्रॉफिट बुकिंग यासाठी या शुक्र ग्रहाची साथ उत्तम असणार आहे. तर जुन्या उधारी आणि उसनवारी यांच्या वसुलीसाठी प्रयत्न केल्यासही चांगला लाभ होईल. जी मंडळी इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिसिटी, वाहन, ऑटोमोबाईल, जमीन जुमला, शेती, शेती तंत्रज्ञान, सजावटीच्या वस्तू, महागडं फर्निचर, उंची वस्त्र, आभूषणं, सोनं, चांदी यांच्या वस्तू, सौंदर्य प्रसाधनं, इंटिरियर डिझायनिंग, फॅशन डिझायनिंग, ब्युटी पार्लर, त्याचप्रमाणे फायनान्स अशा क्षेत्रामध्ये जी मंडळी आपल्या राशीची व्यवसाय किंवा नोकरीच्या निमित्ताने जोडलेली आहेत, कार्यरत आहेत, कार्य करत आहेत, त्यांच्यासाठी हा महिना विशेष लाभ आणि शुभ राहणार आहे. तर गव्हर्नमेंट, सरकारी क्षेत्रातील मंडळींना दुसरा पंधरवडा आपल्या कार्याच्या अनुषंगाने शुभ राहील. तसेच बँकिंग, अकाउंटिंग, ट्रॅव्हल्स अँड टुरिझम, पब्लिकेशन, सोशल मीडिया, त्याचप्रमाणे इव्हेंट मॅनेजमेंट, ॲडव्हर्टिजमेंट्स, मार्केटिंग आणि विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले मध्यस्थ म्हणून काम करणारे एजंट, प्रिंटिंग प्रेस, मेडिकल, शरीर सौष्ठव,
जिम, योग अशा क्षेत्रामध्ये जी जी मंडळी कार्यरत आहेत त्यांना दुसरा पंधरवडा मात्र लाभ देण्याच्या दृष्टीने कार्यवृद्धी करणारा राहणार आहे. नव्याने या कार्यात सहभागी होण्यासाठी, नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी सुद्धा शुभ राहील दुसरा पंधरवडा. नोकरदार मंडळींना नोकरीच्या संदर्भात काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असल्यास 14 मे नंतर अवश्य विचार करू शकता. अर्थात योग्य मार्गदर्शन आणि नियोजन करून. जमीन जुमल्याचे प्रश्नही मार्गी लावण्यासाठी 11 मे पूर्वी अवश्य प्रयत्न करा. विद्यार्थ्यांसाठी हा महिना शुभ राहील. आरोग्याच्या संदर्भात पोटाचे आजार मात्र सांभाळा. मंडळी, आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तू विषयातलं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा. कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन याची आम्ही पाठवलेली माहिती नीट समजून घ्या आणि नंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा. हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने म्हणजे फोनवरूनच करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आपण आमच्या इतर क्लायंट्स प्रमाणे मार्गदर्शन घेऊ शकता अगदी आपल्या घर बसल्या. संपर्क नंबर आहे 9892156163. हा नंबर थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नेहमी दिलेला असतो. शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा या महिन्यातला विचार केला तर IT, ऑइल, FMCG, फायनान्स, केमिकल, इन्फ्रा, स्टील हे सेक्टर फायद्याचे राहतील. दुसऱ्या पंधरवड्यामध्ये बँकिंग, लॉजिस्टिक, फार्मा या सेक्टरवर अवश्य लक्ष ठेवा. अर्थात योग्य जाणकार व्यक्तींचा सल्ला घेऊनच गुंतवणूक करा. इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा संपूर्ण महिना शुभ राहणार आहे. तर मंडळी, ही होती या मे महिन्यातील महत्त्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती, परिस्थिती आणि परिणाम म्हणजेच मासिक राशी भविष्य. आता आपण जाणून घेणार आहोत थोडक्यात परंतु अतिशय महत्त्वपूर्ण ते म्हणजे दैनंदिन राशी भविष्य. त्यामुळे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस, कार्याची कार्यप्रणाली हे समजायला अजून जास्त सोपं जाईल. महिन्याची सुरुवात आपल्यासाठी बऱ्यापैकी शुभ राहणार आहे. 1 ते 4 मे हे पहिले 4 दिवस महत्त्वाची कामं पुन्हा हातात घेण्यासाठी अनुकूल व शुभ परिणाम साधणारे हे दिवस असतील. स्वतःसाठी, कुटुंबासाठी महत्त्वाचे निर्णय, विशेष करून आर्थिक निर्णय आपण या काळात अवश्य घेऊ शकता. गुंतवणुकीच्या विविध पर्यायांवरती अभ्यास करून गुंतवणूक आणि प्रॉफिट बुकिंग करू शकता. 5, 6, 7 मे हे पुढचे 3 दिवस कुटुंबातील काही मुद्दे चिंता वाढवतील. मात्र घरासाठी महत्त्वाच्या गोष्टी तसेच भूमी, भवन, वाहन यांची खरेदी, विक्री, गुंतवणूक करण्याच्या विचारात असाल तर हे 3 दिवस आपल्यासाठी शुभ राहतील. पुढचे 2 दिवस 8, 9 मे गुंतवणूकदार, विद्यार्थी, नोकरदार या मंडळींसाठी विशेष शुभ असणार आहे. त्यामुळे महत्त्वाच्या परीक्षा, इंटरव्ह्यूज योग्य आणि अनुकूल अशी साथ या सगळ्या गोष्टींसाठी मिळेल. संधीही चांगली मिळेल. नवीन गुंतवणूक आणि प्रॉफिट बुकिंगसाठी हे दिवस लाभाचे राहतील. 10, 11, 12 मे हे पुढचे 3 दिवस थोडंसं आरोग्याच्या समस्या भेडसावतील. त्यामुळे आरोग्यावर लक्ष द्या, पथ्यपाणी सांभाळा, डॉक्टरांचा योग्य सल्लाही घ्यायला विसरू नका. विरोधक आणि आपले प्रतिस्पर्धी यांच्यावर मात्र या 3 दिवसामध्ये आपल्याला लक्ष द्यायचं आहे. 13, 14 मे व्यावसायिक निर्णय आणि लाभ घेण्यासाठी अनुकूल दिवस. तसेच महत्त्वाच्या गोष्टींची चर्चा, गाठीभेटी, कागदपत्रांची कामं, विवाहाचे निर्णय त्या संदर्भातली चर्चा यासाठी हे दिवस शुभ राहतील. तर कोर्ट कचेरीच्या कामावरही लक्ष द्या. शुभ परिणाम मिळण्याचे दिवस असते. 15, 16 मे कामाचा अतिरिक्त ताण या काळात जरा जास्त घेऊ नका. धावपळ आणि दगदग सांभाळा. थोडंसं विश्रांतीला महत्त्व दिल्यास उत्तम. कोणतेही महत्त्वाचे निर्णय या काळात अत्यंत सावधानतेने घ्या. 17 ते 22 मे हे पुढचे 6 दिवस मात्र सर्व प्रकारच्या कामासाठी शुभ आणि लाभाचे दिवस राहतील. आनंद उत्साह वाढवणारे हे दिवस राहतील. नोकरीमध्ये असलेल्या मंडळींसाठी तर विशेष शुभ. गुंतवणूक, प्रॉफिट बुकिंग यासाठी लाभाचे दिवस. पिकनिक, यात्रा, प्रवास, लग्न कार्य, धार्मिक कार्य, मंगल कार्य यासाठी सुद्धा या दिवसात तुम्ही अवश्य नियोजन करू शकता. महत्त्वाच्या चर्चा, निर्णय, गाठीभेटी घेण्यासाठी उत्तम दिवस. हाती घेतलेल्या कार्याला योग्य असा प्रतिसाद मिळेल. जुन्या मित्रमैत्रिणींच्या गाठीभेटी आपला आनंद वाढवतील. 23, 24 मे हे 2 दिवस कोणत्याही व्यवहारामध्ये दक्षता घेतल्याशिवाय काम करू नका. फार महत्त्वाचं राहील. आरोग्य, नातेसंबंध, आर्थिक खर्च आणि गुंतवणूक याच्यामध्ये अत्यंत सावधानता बाळगा. तर महिन्याचे शेवटचे 7 दिवस 25 ते 31 मे महत्त्वाची कामं, त्या कामाची सुरुवात यासाठी अत्यंत सुंदर असे हे दिवस. काही चांगल्या संधीही मिळतील. स्वतःच्या हितासाठी घेतलेले निर्णय अचूक ठरतील. कामानिमित्ताने थोडेसे प्रवासही या काळात करू शकता. यशस्वी राहतील. मान सन्मान, पतप्रतिष्ठा मिळवून देणारे हे दिवस असतील. मंडळी, ही होती या मे महिन्यातील दैनंदिन राशी भविष्याची संपूर्ण माहिती. या महिन्यातील शुभ परिणाम वाढवण्यासाठी आपल्याला महाविष्णू आणि रवी ग्रहाची उपासना
अवश्य सुरू ठेवायचे आहे. यासाठी रोज विष्णू सहस्त्रनामावलीचं पठण आपण करू शकता. तर सोबतीला नवग्रह स्तोत्राचं वाचन अवश्य सुरू ठेवा. तर सूर्यनारायणचा मंत्र ओम घृणी सूर्याय नमः आणि महाविष्णूंचा मंत्र ओम विष्णवे नमः प्रत्येकी एक एक माळ जप करता आला तर अतिउत्तम. मंडळी, ही होती कन्या राशीची मे महिन्यातली संपूर्ण माहिती. माहिती कशी वाटली अवश्य कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला विषय पोहोचण्याकरता हा व्हिडिओ अवश्य शेअर करा, लाईक सुद्धा करा. आपल्या ज्योतिष कट्टातर्फे आपण 3 पुस्तकं प्रकाशित केली. त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर आपल्या संपर्क नंबरवर ₹330 फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा. त्याच पद्धतीने परमपूज्य टेंभे स्वामी महाराजांनी रचलेला 700 ओव्यांचा अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार ₹151 फोन पे करून आपण मागवू शकता. हा ग्रंथ स्त्री पुरुष आबाल वृद्ध कोणीही वाचन आणि पारायण करू शकतात. तर अष्टोत्तर शतनामावली ₹151 फोन पे करून हे पुस्तक सुद्धा आपण आपल्या संग्रही मागवू शकता. यामध्ये विविध देवदेवता आणि काही महत्वाचे ग्रह यांची 108 नावं संकलित केलेली आहेत. तर शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध ग्रहांची यंत्र, रुद्राक्ष, गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र विद्यार्थ्यांसाठी. तर ऐहिक सुखासाठी श्री यंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, वास्तू इंद्राणी यंत्र, मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी, दक्षिणावर्ती शंख ही सुद्धा आपल्याला ऑर्डर करायची असतील तर आधी व्हॉट्सअप करा, माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर अवश्य बुक करा. तसेच आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवणारे हे पितळेचं धूपदीप पात्र, ज्यामध्ये तांब्याच्या 2 वाट्या बसवलेल्या आहेत, याची सुद्धा माहिती घ्या. ऑर्डर करायची असेल डिस्क्रिप्शनमध्ये माहिती आहेच. तर मंडळी, असा हा मे महिना आपल्या कन्या राशीला भरभराटीचा, आनंदाचा जावो ही भगवंताचरणी प्रार्थना पुन्हा एकदा आठवण करून देतो. आपल्या राशीचे गुणवैशिष्ट्य, आरोग्य, करिअर, गुणवत्ता, शुभ आणि अशुभ परिणाम या सगळ्यांची डिटेल माहिती घेणारा व्हिडिओ प्रकाशित केलेला आहे. कन्या राशीचे संपूर्ण गुणवैशिष्ट्य आणि त्यामध्ये असणाऱ्या सगळ्या नक्षत्रांची माहिती सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट केलेली आहे. अवश्य तो व्हिडिओ पाहायला विसरू नका. तर मंडळी, कळावे लोभाय असावा. धन्यवाद.